नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या सेशन 3 मध्ये, ज्यामध्ये आपण पुढील प्रश्न चर्चा करणार आहोत टीचिंग ॲप्टिट्यूड या विषयाचे, ज्यामध्ये अध्यापन अभियोग्यता किंवा कल आपण त्याला म्हणतो. चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. आजचा पहिला प्रश्न आहे, बघा लक्षात घ्या. द क्वेश्चन म्हणजे एका वर्गामध्ये समजा जर शिक्षक विद्यार्थ्यांना विचारत असेल की हाऊ वुड यू प्रूव्ह दॅट द अर्थ इज राऊंड ऑर नॉट, सो इट इज बेस्ड ऑन विच काइंड ऑफ ऑब्जेक्टिव्ह. प्रश्न काय आहे की एक क्वेश्चन वर्गामध्ये विचारलेला आहे शिक्षकाने, तर तो प्रश्न कोणत्या प्रकारच्या ऑब्जेक्टिव्हवर बेस्ड आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे काय, टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह सांगितले गेलेले आहेत टीचिंग करताना, ते ऑब्जेक्टिव्ह जर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. मराठीमध्ये बघा, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल, हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे. म्हणजेच काय, ज्यावेळेस टीचर वर्गामध्ये एखादी प्रश्न विचारतात त्यावेळेस विद्यार्थी वेगवेगळ्या स्किल्सचा उपयोग करून किंवा विचारांच्या वेगवेगळ्या स्तरांचा उपयोग करून त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करत असतात. बघा मी काय म्हणालो, स्किल्स, त्यानंतर लेवल ऑफ थिंकिंग, अँड दे ट्राय टू आन्सर द क्वेश्चन. ओके, आता लक्षात घ्या, या ठिकाणी जजमेंट द्यायचंय, म्हणजे विद्यार्थ्यांना सांगायचंय की पृथ्वी ही राऊंड आहे किंवा नाही. तर याच्यासाठी काय करावं लागेल, विद्यार्थ्यांना आपल्या क्रिटिकल थिंकिंगचा उपयोग करावा लागेल, काही अभ्यास करावा लागेल किंवा काही जे प्रूफ्स असतील ते वाचावे लागतील आणि त्यानंतर ते सिद्ध करू शकतात की बाबा पृथ्वी गोल आहे किंवा नाहीये. तर 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. आता या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडण्यासाठी हे 4 पर्याय नेमकं आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग त्यामध्ये बघा, एक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑब्जेक्टिव्ह, हे ऑब्जेक्टिव्हचे प्रकार आहेत. ब्लूम टॅक्सॉनॉमीनुसार बघा, ब्लूम याने एक टॅक्सॉनॉमीनुसार त्याने सांगितलं की कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या विचारांचा उपयोग करावा लागतो, वेगवेगळ्या लेवलचा उपयोग करावा लागतो, वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करावा लागतो आणि ती गोष्ट त्यानंतर आपल्याला समजत असते. तर पहिला जो पर्याय आहे कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे काय, आकलन. आता कॉम्प्रिहेन्शन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, जर मला विद्यार्थ्यांना एखादा विषय कितपत समजला आहे हे जर मला समजून घ्यायचं असेल तर तशा पद्धतीचे प्रश्न मी ज्यावेळेस विचारतो, उदाहरणार्थ डिस्क्राईब म्हणा किंवा एक्सप्लेन इट, ओके, तर तशा पद्धतीच्या जर प्रश्न मी विचारत असेल जेणेकरून विद्यार्थी आपल्या क्रिटिकल थिंकिंगचा विचार करून किंवा यूज करून ती गोष्ट कितपत त्याला समजलेली आहे हे ज्यावेळेस एक्सप्लेन करत असेल त्यावेळेस त्याला आकलन किती झालेलं आहे, म्हणजे आकलन उद्दिष्टाचा उपयोग त्या ठिकाणी मी करतो असं म्हणता येईल. पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी दिलेला आहे. दुसरं म्हणजे इव्हॅल्युएशन, म्हणजे काय, वेगवेगळ्या गोष्टींचं मूल्यमापन, जजमेंट, आपल्या क्रिटिकल थिंकिंगचा उपयोग करून आपल्या कॉम्प्रिहेन्शनचा, अंडरस्टँडिंगचा विचार करून नेमकं ती गोष्ट कशी आहे जजमेंट देण्यासाठी विद्यार्थी ज्यावेळेस क्रिटिकल थिंकिंग करतात किंवा विचार करतात त्यावेळेस इव्हॅल्युएशन ऑब्जेक्टिव्हचा उपयोग केला जातो. बरोबर, म्हणजे प्रूव्ह, जर मला विद्यार्थ्यांना असं वाटलं की एखादा विषय आहे त्यामध्ये एखादी सिद्धांत असेल तो प्रूव्ह करून दाखवा असं मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना म्हणतो त्यावेळेस मी इव्हॅल्युएशन ऑब्जेक्टिव्हचा उपयोग करतो असं म्हणता येतं. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय, उपयोजन उद्दिष्ट आपण त्याला म्हणूया. जर टीचरला असं वाटत असेल की विद्यार्थ्यांनी जे काही नॉलेज त्यांच्याकडे आहे त्या नॉलेजचा प्रत्यक्ष उपयोग ओके करून एखादी ज्ञान मिळवावं किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, म्हणजे मी ज्यावेळेस त्यांना क्रिएट इट और इन्व्हेंट इट असं जर म्हणत असेल की बाबा एखादी नवीन गोष्ट त्यातून निर्माण करून दाखवा, अशा उद्दिष्टाला आपण उपयोजन उद्दिष्ट किंवा ॲप्लिकेशन ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. त्यानंतर सिंथेसिस ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, वेगवेगळ्या ज्ञानाचा उपयोग करून त्यातून एखादी नवीन गोष्टीची जर निर्मिती करायची असेल एकत्रितपणे त्याला आपण संश्लेषण उद्दिष्ट असं म्हणतो आणि विद्यार्थ्यांना आपण त्या पद्धतीने विचार करण्यास भाग पाडू शकतो. आता 4 पर्याय आपण समजून घेतलेत. त्यानंतर
4 पर्यायापैकी जर आपण लक्षात घेतलं तर प्रश्न आता पुन्हा एकदा बघूया की शिक्षकाने असं विचारलेलं आहे की पृथ्वी ही गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल. म्हणजे त्यांना ऍक्ट करायची आहे, त्यांना सिद्ध करायचं आहे, त्यांना मागच्या गोष्टींचा अभ्यास करून प्रूव्ह करून दाखवायचं आहे. उदाहरणार्थ त्यांना जजमेंट द्यायचंय. ओके, त्यांना निर्णय द्यायचा आहे की पृथ्वी गोल आहे किंवा नाहीये. तर अशा वेळेस त्या प्रश्नाचं इव्हॅल्युएशन करणं विद्यार्थ्याला आपण म्हणतो की आपण त्याला भाग पाडतो इव्हॅल्युएशन करायला. त्यामुळे पर्याय बी जो आहे या ठिकाणी तो योग्य पर्याय आहे की या प्रश्नाचं उत्तर असेल की विद्यार्थी इव्हॅल्युएशन ऑब्जेक्टिव्हचा उपयोग करून या प्रश्नाचं उत्तर देतील. बरोबर. आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न असं म्हणतोय की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश कोणता आहे. बघा, आता प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतो. तर प्रस्थापित नियमानुसार शिक्षक ज्यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो तर त्याचा प्रमुख उद्देश बघा, पुन्हा एकदा जनरल लॉजिक चा उपयोग करून आपण मोस्ट ऍप्लिकेबल ऑप्शन या ठिकाणी निवडणार आहोत. तर बघा, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज. सो वी हॅव 4 ऑप्शन्स. पहिला ऑप्शन आहे हेल्प देम टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग्स. म्हणजे काय, त्यांना स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास मदत करणे हे शिक्षकाचा उद्देश असतं. किंवा त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे. म्हणजे काय, चेंज देअर फॉल्टी बिहेवियर. एखादी विद्यार्थी वर्गात जर एखादी चुकीचं वर्तन करत असेल तर ते वर्तन बदलण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणे हा उद्देश असतो, असं यांचं म्हणणं आहे. आपण आधी पर्याय समजून घेऊया. तिसरा पर्याय म्हणजे काय, टू मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स. म्हणजे बघा, बाहेरच्या जगामध्ये स्वतः मदत करण्याची कॅपेबिलिटी त्यांच्यामध्ये निर्माण करणे हा एक महत्वाचा उद्देश देखील गायडन्सचा असू शकतो, असं यांचं म्हणणं आहे की स्वतःला मदत करण्यास सक्षम बनविणे. त्यानंतर चौथा पर्याय आहे की डायरेक्ट देम अबाउट द राईट पाथ. म्हणजे योग्य मार्गाबाबत निर्देशन करणे. आता आपण असं म्हणू शकतो की सर हे 4ही पर्याय या ठिकाणी योग्य वाटतायत, पण जसं आपण चर्चा केली की हे 4ही पर्याय योग्य असू शकतात, परंतु त्यापैकी मोस्ट इम्पॉर्टंट काय असणार. तर लक्षात घ्या, विद्यार्थ्याला सक्षम बनविणे हा महत्वाचा उद्देश प्रत्येक शिक्षकाचा असतो गायडन्स करण्यामागे. जेणेकरून रिअल लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम्स विद्यार्थ्याच्या समोर येतील ते सर्व प्रश्न तो जे काही नॉलेज त्याला मिळालेलं आहे किंवा जे काही गायडन्स त्याला मिळालेलं आहे त्याचा उपयोग करून त्याने सोडवावे असं अपेक्षित असतं. म्हणजे काय, ही शुड हेल्प हिमसेल्फ और हरसेल्फ. ओके, म्हणजे स्वतःला स्वतः मदत करण्यासाठी उभं राहावं हा प्रमुख उद्देश या ठिकाणी आपल्याला गायडन्सचा दिसून येतो. कारण शेवटी एकट्याच त्याला किंवा तिला लढाई लढायची आहे. त्यामुळे आपण आता 4 पर्याय जर बघितले तर असं लक्षात येतं की पर्याय क्रमांक जो 3 आहे सी, की त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनविणे. ओके, बाकीचे पर्याय असू शकतात, पण मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स इज टू मेक देम कॅपेबल. बघा, कॅपेबल हेल्पिंग देमसेल्व्स. तोच तर महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आजच्या जगामध्ये स्वतःला स्वतः मदत करणे हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा स्वतःच्या समस्यांचा उपाय शोधण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतील तर याचा अर्थ त्यांना चुकीचा गायडन्स मिळालेला आहे. आपण आणि इतरांमध्ये हाच फरक आपल्याला दिसून येतो. लक्षात घ्या, जर आपण स्वतः आपल्या समस्या सोडवण्यासाठी उभे राहत असू, दुसऱ्यांचा आधार घेत नसू, तर आपल्याला योग्य गायडन्स मिळालेला आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे एक शिक्षक म्हणून देखील आपण काय करायचं आहे, तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवायचं आहे. बरोबर, हेच गुपित आहे इफेक्टिव्ह टीचिंगचं. पुढचा प्रश्न बघूया.
की अध्ययन अभिप्रेरण म्हणजेच काय, अध्ययन अभिप्रेरण वाढवण्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती आहे, म्हणजे काय, मोटिवेशन टू लर्निंग. म्हणजे एखादा विषय शिकण्यासाठी जर एखाद्या विद्यार्थ्याला मोटिवेट करायचं असेल, विद्यार्थिनीला मोटिवेट करायचं असेल, तर बेस्ट पद्धत कोणती किंवा बेस्ट मेथड कोणती, असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. एक म्हणजे अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल त्याला शिक्षा करणे, जर त्याला शिक्षा केली तर तो अभ्यास करायला लागेल, किंवा त्याला अभ्यासादरम्यान अवघड प्रश्न विचारणे जेणेकरून त्याला असं वाटेल की माझा अभ्यास झालेला नाहीये, त्यामुळे मी अधिक अभ्यास करावा, म्हणजे त्याला प्रेरणा मिळेल. तिसरा पर्याय आहे की घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे, म्हणजे जे काही मी शिकवणार आहे आता वर्गामध्ये, त्याच्या आधी नेमका आपण हा विषय का शिकणार आहोत याची एक ठराविक आयडिया त्याला किंवा विद्यार्थ्यांना देणे, किंवा विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे, म्हणजे काय, वेगवेगळ्या ऑडिओ व्हिडिओचा वापर करून आपण त्यांचं प्रेरणा शिकण्यासंबंधी किंवा लर्निंग संबंधी प्रेरणा वाढवू शकतो. आता लक्षात घ्या, मोटिवेशन, आता एखादा विषय जर विद्यार्थ्याला आपण शिकवत असू तर तो विषय त्याने व्यवस्थित लर्न करावा किंवा त्यामध्ये त्याने इंटरेस्ट दाखवावा, हे जर आपल्याला वाटत असेल तर शिक्षक काय करू शकतो, तर एक गोष्ट करू शकतो. एक म्हणजे जे काही तो आता शिकणार आहे ते शिकल्यानंतर, लर्न केल्यानंतर, हाऊ दॅट नॉलेज इज गोइंग टू चेंज हिज और हर लाईफ, हाऊ दॅट नॉलेज विल हेल्प हर और हिम in real life to solve another problems, or how it will make them capable, जसं मगाशी आपण बघितलं, to solve their own problems. म्हणजे काय, जर मी जो काही मुद्दा शिकवणार आहे तर मी त्याचं उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ह जर मी आधीच वर्गामध्ये स्पष्ट केलं किंवा समजावून सांगितलं तर विद्यार्थ्यांना देखील वर्ग झाल्यानंतर नेमकं आपण काय शिकलेलो आहोत किंवा जो गोल आपण सुरुवातीला ठेवला होता वर्गाच्या आधी, लेक्चर सुरू होण्याच्या आधी, तर तो गोल आपण अचीव केलेला आहे का आणि नाही, तर नेमका गॅप किती आहे आणि तो गॅप भरून काढण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे समजण्यासाठी महत्वाचं म्हणजे काय की त्याची प्रेरणा त्यातून वाढू शकते. म्हणजे काय, मोटिवेशन टू लर्न हे होऊ शकतं. म्हणजे त्याला पनिशमेंट तर नकोच, पण शिकण्याआधी जर त्याला आपण अवघड प्रश्न विचारले तर तो डिमोटिवेट होऊन जाईल, किंवा ऑडिओ व्हिडिओचा आपण वापर करू शकतो, तर हे देखील एक होऊ शकतं. पण अत्यंत महत्वाचं जे की मोस्ट इम्पॉर्टंट मेथड जी आहे की एक्सप्लेनिंग द बिगिनिंग द पर्पज ऑफ द टीचिंग युनिट, म्हणजे तो युनिट आपण नेमकं का शिकणार आहोत, ते शिकल्यानंतर तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या ज्ञानामध्ये काय भर पडणार आहे हे जर आपण व्यवस्थित विद्यार्थ्यांना सांगितलं तर लर्निंग मोटिवेशन नक्कीच त्यांचं वाढू शकतं. त्यामुळे पर्याय सी जो आहे तो या ठिकाणी योग्य उत्तर ठरतं. बघा, आता यासाठी आपल्याला टेक्निकल गोष्टी माहितीच पाहिजे असं नाहीये, तर एक जनरल अंडरस्टँडिंग म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून देखील किंवा विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन देखील आपण या अशा प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी देऊ शकतो. पुढचा प्रश्न दिलेला आहे की अध्यापनाची पद्धत निवडताना, म्हणजे टीचिंग मेथड निवडताना कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते. बघा, लिस्ट इम्पॉर्टंट इथे दिलेलं असेल. लिस्ट इम्पॉर्टंट कोणती गोष्ट आहे जी आपण टीचिंग मेथड निवडताना नाही विचार केला किंवा कमी विचार केला तरी चालतंय, बरोबर. आता लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की 2011 ते 2024 पर्यंतची सर्व प्रश्न आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. आता वर्षानुसार या ठिकाणी आपण सेग्रिगेशन केलेलं आहे, फक्त आपण काय केलेलं आहे या ठिकाणी वर्ष या ठिकाणी मेन्शन केलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला कॅटेगरीज मध्ये डिवाइड करायचं नाहीयेत प्रश्न, तर आपल्याला काय करायचंय, ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह आयडिया त्याची घ्यायची आहे की नेमकं प्रश्न कसं विचारले गेलेले आहेत, कोणत्या कन्सेप्टवर विचारले गेलेले आहेत आणि टेक्निकल नॉलेज असताना किंवा नसताना देखील काय लॉजिक आपण त्या ठिकाणी लावावं
जेणेकरून जे प्रश्न आपल्या समोर आहेत ते आपण योग्य पद्धतीने सोडवू शकतो. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, जरी तुम्ही हे PYQ जे काही PYQचं सेशन आपण टीचिंग ॲप्टिट्यूडवर घेणार आहोत, ते सर्व सेशन जरी तुम्ही बघून फक्त पेपरला गेलात तरी 10 पैकी 8 किंवा 7 प्रश्न तुम्ही योग्य सोडवू शकतात. आणि जर तुम्ही अजून सिलेबसचा व्यवस्थित अभ्यास केला तर उत्तम, तुम्ही 10 पैकी 10 प्रश्न अगदी योग्य सोडवाल असा माझा विश्वास आहे. बरोबर. तर लक्षात घ्या, आपण इथे वर्ष कन्सिडर करायचं की 11 ते 24 अशा 10 ते 12 जवळपास 15 वर्षांचे प्रश्न आपण चर्चा करत आहोत सलगपणे. ओके, काइंड ऑफ मॅरेथॉन ही चर्चा असणार आहे, तर त्या आपण इकडे लक्ष देणार आहोत. तर बघा की कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी विचार केला तरी चालतो ज्यावेळेस आपण एखादा मुद्दा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विचार करतो. तर पर्याय आपण बघून घेऊया. एक म्हणजे शिकवल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप, म्हणजे काय, द नेचर ऑफ द कंटेंट बीइंग टॉट. जो काही मुद्दा आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत किंवा जो काही विषय आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत त्याचं स्वरूप कसं आहे हे विचारात घेणं गरजेचं आहे. तर ते जास्त गरजेचं आहे का कमी गरजेचं आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर उपलब्ध साधन सामग्री, म्हणजे जो विषय आपण विद्यार्थ्याला शिकवल्यानंतर त्याने ज्या साधन सामग्रीतून अभ्यास करायचा आहे त्याची उपलब्धता किती आहे हे देखील त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. त्यामुळे उपलब्ध साधन सामग्री. ओके. तिसरा पर्याय म्हणजे पाठ्यक्रमाची उद्दिष्ट. सो जे काही कोर्स मध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्या कोर्सचा ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे आपण विषय म्हणूया की एक मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स हा जर विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा असेल तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि मग त्या ऑब्जेक्टिव्ह नुसार त्यांना शिकवायचं आहे किंवा नाही याचा विचार शिक्षकाने टीचिंग मेथड सिलेक्ट करताना विचार करायचा आहे. मग ते महत्वाचं आहे किंवा नाही ते आपण बघूया. त्यानंतर चौथा पर्याय जो आहे की विद्यार्थ्याची आवड निवड. बघा, स्टुडंट्स लाईक अँड डिसलाईक्स, म्हणजे विद्यार्थ्याला तो विषय आवडत असेल किंवा आवडत नसेल तर याचा विचार करायला हवा का. तर आता बघा, असं आपल्याला वाटू शकतं की चारही पर्याय योग्य आहेत, पण प्रश्न त्यांनी काय विचारलेला आहे की कमी गरजेची गोष्ट, म्हणजे जी गोष्ट आपण इग्नोर केली तरी चालू शकते पण जो काही ऑब्जेक्टिव्ह आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा तो त्या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजे. बरोबर. आता लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की कंटेंट. आपण काय शिकवणार आहोत विद्यार्थ्यांना त्यानुसारच टीचिंग मेथडची सिलेक्शन केलं जाणार आहे. म्हणजे मी विज्ञान शिकवणार आहे किंवा गणित शिकवणार आहे किंवा त्यामध्ये देखील कोणत्या प्रकारचा तो मुद्दा आहे किंवा इतिहास शिकवणार असेल तर मी काय शिकवत आहे यावर देखील तुम्ही टीचिंग मेथड कोणती वापरणार आहात. आता आपण वेगवेगळ्या टीचिंग मेथड मागे चर्चा केलेल्या आहेत प्रश्न सोडवताना, त्यापैकी कोणती टीचिंग मेथड मी वापरावी हे त्याच्या कंटेंटवर डिपेंड असतंय. मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर काय महत्वाचं आहे की जो कंटेंट मी शिकवणार आहे त्याचं मटेरियल विद्यार्थ्यांना मिळणार आहे का. जर मी असा विषय शिकवला की त्याचं मटेरियल कुठेच उपलब्ध नाहीये आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही सर्च करा तर असं चालणार नाहीये. त्यामुळे मटेरियल उपलब्ध आहे का आणि ते मटेरियल समजून घेण्यासाठी अगदी सोपी किंवा योग्य पद्धत कोणती असेल त्याचा विचार करून टीचिंग मेथडचा उपयोग करावा लागतो. बरोबर. त्यानंतर जो कोर्स विद्यार्थ्यांनी चॉईस केलेला आहे त्याचं ऑब्जेक्टिव्ह नेमकं काय आहे. उदाहरणार्थ एखादं स्किल असेल ते स्किल विद्यार्थ्यांनी अडॉप्ट करावं असं जर त्या कोर्सचं ऑब्जेक्टिव्ह असेल, कारण विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतलेलं आहे याचा अर्थ त्याचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि ते ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, कोर्सचं ऑब्जेक्टिव्ह त्यांनी वाचून त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं असणार आहे. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होतील अशाच पद्धतीची टीचिंग मेथड मला निवडावी लागणार आहे ॲज अ टीचर म्हणून. त्यामुळे हे पहिले 3 पर्याय हे काय आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. पण चौथा जो पर्याय आहे की विद्यार्थ्याची आवड निवड, एखादा विषय विद्यार्थ्याला आवडू शकतो किंवा नाही आवडू शकत. त्यामुळे ही नाही आवडत याचा अर्थ त्याला आवडीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम, डिसलाईकला लाईक मध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे शिक्षकाचं आहे. त्यामुळे ती त्या ठिकाणी ट्रिवियल ठरते किंवा तितकीशी महत्वाची ठरत नाही.
जर एखाद्या वेळेस विद्यार्थी शिक्षक शिकवायला लागला तर तो विषय विद्यार्थ्याला जर भीती असेल तर ती भीती देखील नाहीशी होऊ शकते किंवा तो विषय देखील त्याला आवडू शकतो. त्यामुळे कमी महत्वाची गोष्ट म्हणजे ही डी ऑप्शन आहे. कारण शिक्षक या 3 गोष्टीचा सुरुवातीला विचार करतोच, पण त्याची आवड निवड ही त्याला नंतर समजते आणि त्यावर तो डायग्नोस्टिक टीचिंग मेथडचा उपयोग करून देखील उपाय काढू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक डी म्हणजे विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीचा थोडा कमी विचार केला तरी चालेल, कारण त्याच्या हितासाठी सर्वच गोष्टी त्याला आवडायला पाहिजे असं नाहीये. ओके. यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की द बेस्ट फीडबॅक अबाउट मिस लर्निंग इज ऑब्टेन्ड थ्रू. म्हणजे काय? चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण कशाद्वारे प्राप्त केले जाते. म्हणजे एखादा विषय विद्यार्थ्यांना जर आपण शिकविला असेल आणि तो विषय चुकीच्या पद्धतीने त्यांना समजला असेल, हे जर एखाद्या शिक्षकाला जाणून घ्यायचं असेल तर नेमकं कोणती पद्धत किंवा फीडबॅक कोणत्या पद्धतीने योग्य किंवा चांगल्या पद्धतीने त्याला मिळू शकतो असा प्रश्न आहे. म्हणजे काय? मिस लर्निंग म्हणजे मला सांगायचं काही होतं आणि विद्यार्थ्यांना समजलं काही असं जर मला जाणवलं तर ते करेक्ट करण्यासाठी मला फीडबॅक घ्यावा लागेल. म्हणजे मला नेमकं जाणून घ्यावं लागेल की बाबा मी एखादी कन्सेप्ट त्यांना शिकवली आहे आणि ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचली. आता साधारण काय होतं, वर्गामध्ये ज्यावेळेस आपण शिकवतो त्यावेळेस विद्यार्थी होला हो करतात किंवा ते त्या ठिकाणी रिपीट करतात आपण जे बोलतोय, पण ऍक्च्युअल मध्ये कदाचित ऍक्च्युअल त्यांची लर्निंग ही चुकीची पण होऊ शकते. एखादं लॉजिक चुकीचं देखील लागू शकतं, याला आपण मिस लर्निंग म्हणतो. मग अशा मिस लर्निंग झालेली आहे किंवा नाही हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मला त्यांच्याकडनं फीडबॅक घ्यावा लागतो. मग हा फीडबॅक नेमका कोणत्या स्वरूपाचा असावा किंवा कोणत्या मेथडद्वारा बेस्ट पद्धतीने आपल्याला घेता येईल असं त्यांनी विचारलंय. तर 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत आणि हे 4ही पर्याय आपल्याला माहिती आहेत. एक म्हणजे डायग्नोस्टिक टीचिंग टेस्टिंग. म्हणजे काय? एखादी संकल्पना नेमकं कोणत्या ठिकाणी त्याला चुकी समजली आहे हे वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून किंवा टेस्टच्या माध्यमातून मी जर त्या गोष्टीचं निदान करत असेल तर त्याला आपण निदानात्मक परीक्षण असं म्हणतो. म्हणजे एक ठराविक मिसकन्सेप्शन जर त्याचं झालं असेल तर ते आपण त्या ठिकाणी त्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. त्यानंतर समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे अगदी वर्षाच्या शेवटी किंवा मिड एक्झामला किंवा युनिट टेस्टलाच त्याला काय समजलेले हे जर त्याने लिहिलं त्यानंतर देखील आपल्याला समजू शकतं, पण तोपर्यंत उशीर झालेला असेल. सो समेटिव्ह इव्हॅल्युएशन ज्याला आपण साकारिक मूल्यमापन म्हणतो हे एंड एक्झामशी संबंधित आहे, तेव्हा देखील आपल्याला समजू शकतं. किंवा ऑब्जेक्टिव्ह बेस्ड टेस्टिंग म्हणजे एक ठराविक उद्दिष्ट ठेवून त्याची पूर्तता विद्यार्थी करत आहेत किंवा नाही नॉलेजच्या माध्यमातून हे ठरवून ज्यावेळेस विद्यार्थी शिक्षक काही टेस्ट करतो किंवा परीक्षण करतो त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह परीक्षण किंवा उद्दिष्ट आधारित परीक्षण देखील म्हणतो. किंवा क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे एखादा विषय कितपत त्याला समजलेला आहे हे गुणात्मक स्वरूपाने ज्यावेळेस आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून परीक्षण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला गुणात्मक मूल्यमापन असं आपण म्हणत असतो. पण आता बघा, मिस लर्निंग म्हणजे ज्याला जे काही चुकीचं अध्ययन झालेलं आहे आपल्याला काय करायचंय, आपल्याला फीडबॅक घ्यायचा आहे. म्हणजे फीडबॅक घेतल्यानंतर त्याचा आपण डायग्नोस करणार आहोत की हा एखादा मुद्दा समजा एक्स विषय आहे तो त्याला चुकीचा समजला आहे, मग त्याला आपण करेक्ट करणार आणि पुन्हा शिकवणार. बरोबर? तर अशा पद्धतीने डायग्नोस्टिक टेस्टिंग चा उपयोग करून आपण मिस कन्सेप्शन किंवा मिस लर्निंग शोधू शकतो आणि तिला करेक्ट करून पुन्हा आपण ती शिकवू शकतो असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक ए जो आहे डायग्नोस्टिक टेस्टिंग किंवा नैदानिक किंवा निदानात्मक परीक्षण हा या ठिकाणी योग्य पर्याय ठरतो. बरोबर? त्यानंतर लक्षात घ्या पुढचा प्रश्न, जर मी वर्गामध्ये असं विचारलं की डिस्टिंग्विश बिटवीन ॲनिमल सेल अँड प्लांट सेल,
सो इट इज बेस्ड ऑन विच ऑब्जेक्टिव्ह. आता मगाशी आपण पहिलाच प्रश्न बघितला की ऑब्जेक्टिव्ह किंवा एखादं ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी दिलेलं आहे की आपण जर एखादा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारत असू तर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा विचार पद्धतीचा किंवा स्किल्सचा किंवा क्रिटिकल थिंकिंगचा उपयोग करून त्या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे. जर मला काही ठराविक विचार लेवल किंवा आपण म्हणले की स्किल्स म्हणूया, स्किल्स किंवा ज्याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणू शकतो, मला जर ठराविक क्रिटिकल थिंकिंगचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी उत्तर द्यावं असं अपेक्षित असेल, म्हणजे मी काही उद्दिष्ट ठेवून जर प्रश्न विचारत असेल तर त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असं म्हणू शकतो आणि त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर आता या ठिकाणी दिलेलं आहे की असा जर प्रश्न मी विचारला की डिस्टिंग्विश बिटवीन ॲनिमल सेल अँड प्लांट सेल, तर विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं असं मला अपेक्षित आहे आणि त्यानंतर तो नेमकं कोणत्या ऑब्जेक्टिव्हवर आधारित आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी फरक स्पष्ट करा. आता कोणताही प्रश्न असेल त्यामध्ये जर त्याला फरक स्पष्ट करा असं विचारलेलं आहे, याचा अर्थ काय की तो क्रिटिकल थिंकिंगचा उपयोग त्या ठिकाणी करणार आहे. आता क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, तर तो सर्वात प्रथम म्हणजे जो प्रश्न आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करेल, अंडरस्टँडिंग या स्किलचा तो उपयोग करेल, त्यानंतर कॉम्प्रेहेन्शन या स्किलचा उपयोग करेल, त्यानंतर ॲनालिसिस तो करेल आणि मग त्यानंतर तो सोल्युशन शोधेल. ओके, म्हणजेच काय, आता हे जे काही 4 ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी दिलेले आहे त्यांचं पर्पज हे वेगळं वेगळं आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेस मी कॉम्प्रेहेन्शन ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेऊन विचारतो, लक्षात घ्या, मी ज्यावेळेस आकलन उद्दिष्ट लक्षात घेऊन विचारतो, याचा अर्थ विद्यार्थ्याला एखादा विषय किती सखोलपणे किंवा चांगल्या पद्धतीने समजलेला आहे हे मला जाणून घ्यायचं असतं. ओके, मग आपण ज्याला एक्सप्लेन किंवा इलॅबोरेट असे जर मी प्रश्न विचारत असेल, ओके, किंवा डिस्कस अ पर्टिक्युलर टॉपिक, डिस्कस द पर्टिक्युलर टॉपिक, एक्सप्लेन द पर्टिक्युलर क्वेश्चन, त्यावेळेस मी त्याच्याकडून कितपत सखोलपणे समजलेलं आहे असं मी उद्दिष्ट, ते उद्दिष्ट माझे त्या ठिकाणी असतं. त्यानंतर ॲनालिसिस म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं विश्लेषण करावं आणि नेमकं काय काय त्यामध्ये बाबी दिलेल्या आहेत या सर्व क्रिटिकल थिंकिंगच्या ॲस्पेक्ट्सचा उपयोग करून त्याचं उत्तर द्यावं. म्हणजे काय, उदाहरणार्थ आता लक्षात येईल तुम्हाला की फरक स्पष्ट करा किंवा डिस्टिंग्विश किंवा कम्पेअर आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे काय, त्या ठिकाणी त्याला 2 वेगवेगळ्या गोष्टींचं कंपॅरिझन करायचं आहे. त्यावेळेस आपण म्हणतो कंपॅरिझन करायचं, याचा अर्थ क्रिटिकल ॲस्पेक्टचा उपयोग करून त्याला ते शोधावं लागेल, ॲनालिसिस करावं लागेल, ती गोष्ट वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड करून प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्याला उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे विश्लेषण उद्दिष्ट हे 2 गोष्टी कंपेअर करण्यासाठी किंवा जजमेंट देण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. किंवा त्यानंतर सिंथेसिस म्हणजे काय, वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी मला अपेक्षित असेल की एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, त्याला आपण संश्लेषण उद्दिष्ट किंवा सिंथेसिस ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. ओके, म्हणजे एकत्रित वेगवेगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करून उत्तर देणे या ठिकाणी अपेक्षित असतं. किंवा इव्हॅल्युएशन म्हणजेच काय, एखादी गोष्ट कशी आहे, म्हणजे पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे समजून घेऊन त्याचं उत्तर ज्यावेळेस प्रूव्ह त्याला करावं लागतं, त्यावेळेस इव्हॅल्युएशन ऑब्जेक्टिव्ह आपण त्यासमोर ठेवलेला असतो की त्याला त्याबद्दलचं एक जजमेंट त्याला द्यायचं आहे. बरोबर, तर आपल्याला असं लक्षात येईल की या 4ही पर्यायापैकी जर मी फरक स्पष्ट करा असा प्रश्न विचारला असेल तर 2 गोष्टी त्याला अनालाइज करणं गरजेचं ठरतं, त्याला विश्लेषण करणं गरजेचं ठरतं. त्यामुळे पर्याय बी या ठिकाणी योग्य ठरतो. बरोबर, आता लक्षात घ्या, या ज्या कन्सेप्ट आपण चर्चा करतोय या कुठेतरी थोड्याफार ओव्हरलॅपिंग असणार आहेत. त्यामुळे त्यातून मोस्ट इम्पॉर्टंट किंवा मोस्ट ऍप्लिकेबल पार्ट कन्सर्न करून आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचंय. बरोबर,
त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. एक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात, विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात, ते कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता दर्शवितात? आता लक्षात घ्या, दो स्टुडंट्स हु कॅन इफेक्टिव्हली एक्सप्रेस देअर थॉट्स शोज विच काइंड ऑफ इंटेलिजन्स. आता आपल्याला एक उदाहरण लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण विद्यार्थी म्हणून वर्गामध्ये होतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आपल्या वर्गात होते, आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील. तर एखादा प्रश्न शिक्षकाने विचारल्यानंतर एखादा विद्यार्थी लगेच उभं राहून त्याचं अगदी योग्य पद्धतीने एक्सप्लेन करून उत्तर द्यायचा. म्हणजे जे काही विचार आपल्या मनामध्ये आहेत ते प्रभावीपणे तो समोर मांडायचा. आणि तेच उत्तर जर मला देखील माहिती होतं पण मी मांडू शकत नव्हतो तर याचा अर्थ त्याच्या आणि माझ्यामध्ये काहीतरी फरक आहे. तर तो इंटेलिजन्सचा फरक आहे. ओके, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं इंटेलिजन्स दिलेलं असतं. ओके, आपण कोणी कमी आहे किंवा जास्त आहे असं म्हणत नाहीये. तर मी असं म्हणतोय काही विद्यार्थ्यांमध्ये एखादा इंटेलिजन्स जास्त प्रमाणात असू शकतो आणि दुसरा कमी प्रमाणात, तर त्याच उलट दुसऱ्यामध्ये नंतरचा इंटेलिजन्स जास्त असू शकतो. तर व्यक्ती हा वेगवेगळ्या इंटेलिजन्स नुसार आपण त्यांचं कॅटेगरीज करू शकतो. आता 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत बघा. जो इमोशनल इंटेलिजन्स आहे, ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, असा जो व्यक्ती असेल इमोशनल, तर हा व्यक्ती आपले जे इमोशन्स आहेत त्याचं नियोजन किंवा त्याचं हँडलिंग, आपण म्हणूया की हँडलिंग अगदी योग्य प्रकारे करू शकतो. आपण असं म्हणतो ना की एखादा विद्यार्थी आहे किंवा एखादी व्यक्ती आहे तो आपले फिलिंग्स व्यवस्थित मॅनेज करतो किंवा ऑर्गनाईज करतो, तर त्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स हा योग्य पद्धतीने तो हाताळू शकतो. तर असं जर असेल की तो फिलिंग्स किंवा ज्याचे इमोशन्स योग्य पद्धतीने हँडल करत असेल त्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो. ओके, किंवा दुसरं म्हणजे लिंग्विस्टिक, म्हणजे आपल्या भाषेचा ज्या काही भाषा असतील त्याचा वापर करून विचार, लिखाण आणि बोलणं हे जर तो प्रभावीपणे करत असेल, विचार, लिखाण आणि बोलणं हे जर प्रभावीपणे करत असेल तर त्याला आपण भाषिक बुद्धिमत्ता असं म्हणतो. म्हणजे एखाद्याचं विचार करण्याची क्षमता आणि लिखाण करणं आणि तेच विचार व्यवस्थित बोलणं हे जर तो अगदी योग्य पद्धतीने करत असेल, जसं मगाशी मी उदाहरण दिलं, तर त्याला आपण लिंग्विस्टिक इंटेलिजन्स चांगला आहे असं म्हणतो. तिसरं म्हणजे आंतरवैयक्तिक, म्हणजे एखादा विद्यार्थी किंवा व्यक्ती इतरांसोबतचे संबंध अगदी योग्य पद्धतीने मॅनेज करतो किंवा हँडल करतो. त्याच उलट कोणाला ते जमत नाही. म्हणजे काय, इंटरपर्सनल रिलेशन तो जर चांगल्या पद्धतीने हँडल करत असेल तर त्याला आपण आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता चांगली आहे किंवा आहे असं म्हणू शकतो. म्हणजे काय, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आणि त्यांनी विचारलेलं आहे की नेमकं कोणत्या बुद्धिमत्तेचा त्या ठिकाणी उपयोग केला गेला. आता बघा, कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स म्हणजे काय, आपल्या क्रिटिकल थिंकिंगचा, आपल्या विचाराचा उपयोग करून जर व्यक्ती काही गोष्टी करत असेल, म्हणजे नीट ऑर्गनाइजपणे तो एखाद्या गोष्टीचा अनालाइज करू शकतो, होलिस्टिक दृष्टिकोनातून त्याचा तो उत्तर शोधू शकतो, तर तो त्याच्या तो विचारांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करतोय असं आपण म्हणू शकतो. आणि त्याला आपण कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स, ओके, कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स असं आपण त्याला म्हणतो. आता आपल्या लक्षात आलं असेल की या 4 पर्यायापैकी असं विचारलेलं आहे की जर एखादा विद्यार्थी इफेक्टिव्हली एक्सप्रेस होऊ शकत असेल तर त्याच्यामध्ये कोणता इंटेलिजन्स चांगला असतो, तर आपण सहज सांगू शकतो की भाषिक बुद्धिमत्ता किंवा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हा त्या ठिकाणी चांगला असतो. म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य ठरतो. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की पुढीलपैकी, म्हणजे 4 पर्याय दिलेले आहे, पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? आता लक्षात घ्या, म्हणजे जे काही टीचिंग आपण वर्गामध्ये करणार आहोत त्या टीचिंगवर खालीलपैकी कोणते फॅक्टर जास्त, म्हणजे सर्वच परिणाम करत असतील पण त्यांनी काय विचारले, जास्तीत जास्त परिणाम करणारे फॅक्टर्स कोणते, तर ते आपल्याला शोधायचं की मोस्ट अफेक्टिंग फॅक्टर्स ऑन क्वालिटी ऑफ टीचिंग.
आता लक्षात घ्या, 4 पर्याय आपण वाचून घेऊ. एक म्हणजे लर्नर्स ॲबिलिटी, जो अध्ययन करता आहे त्याची क्षमता. टीचर्स कम्युनिकेशन, शिक्षकाची संभाषण कौशल्य नेमकं कसं आहे हे देखील महत्वाचं असतं. किंवा टीचिंग मेथड. बघा 3 पर्याय दिलेले आहेत पहिल्या याच्यामध्ये. त्यानंतर दुसरा पर्याय आहे की टीचिंग मेथड, टीचर्स कम्युनिकेशन आणि टीचर्स ट्रेनिंग. त्यानंतर टीचर्स सॅलरी, बघा अत्यंत महत्वाचा मुद्दा, टीचर्स सॅलरी, टीचर्स पर्सनॅलिटी आणि टीचर्स ट्रेनिंग. आता सॅलरी गुणवत्तेवर परिणाम करते पण तितकीशी करत नाही, त्यामुळे हा पर्याय इथेच कॅन्सल होतो. क्लासरूम इन्व्हायरमेंट, यूज ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एड्स आणि लर्नर्स इंटेलिजन्स. बघा आपल्यासमोर 3 पर्याय उरतात. तर आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की टीचिंग क्वालिटी ज्यावेळेस आपण म्हणतो याचा अर्थ ती टीचर भोवतीच फिरत असते, बरोबर. म्हणजे माझ्या टीचिंगची क्वालिटी ही माझ्यावर अवलंबून असणार आहे. विद्यार्थी त्यावेळेस दुय्यम स्तरावर असतो, म्हणजे प्रायमरी लेवलला टीचर आणि टीचरशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वांचा या ठिकाणी समावेश होतो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की टीचर सोडून जर इतर गोष्टी असतील तर ते पर्याय आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजेच काय, लर्नर्स इंटेलिजन्स. म्हणजे माझी टीचिंग क्वालिटी ही लर्नर्स इंटेलिजन्सवर नंतर डिपेंड असते, आधी ती माझ्यावर डिपेंड असते. त्यामुळे हा पर्याय देखील या ठिकाणी मी कॅन्सल करू शकतो. हा तर आपण कॅन्सल केलेला आहे. उरले 2 पर्याय, तर इथे देखील लर्नर्स ॲबिलिटी दिलेली आहे, तर बाय डिफॉल्ट हा देखील पर्याय कॅन्सल होतो आणि उरतो फक्त पर्याय क्रमांक 2. म्हणजेच काय, माझी शिकवण्याची पद्धत, माझं संभाषण कौशल्य आणि माझं झालेलं प्रशिक्षण हेच माझी टीचिंग क्वालिटी डिफाईन करणार आहेत. त्यानंतर ते कितपत पोहोचलं याचं इव्हॅल्युएशन जर करायचं असेल तर मग लर्नर्स ॲबिलिटी असेल, लर्नर्स मोटिवेशन असेल, इन्व्हायरमेंट असेल किंवा यूज ऑफ ऑडिओ व्हिज्युअल व्हिडिओ एड्स असतील, यानंतरच्या गोष्टी आहेत. पण सुरुवातीला शिक्षकाभोवती फिरणाऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, ते म्हणजे मेथड ऑफ टीचिंग, कम्युनिकेशन स्किल आणि टीचर्स ट्रेनिंग. त्यामुळे पर्याय बी या ठिकाणी योग्य ठरतो, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. जर वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्याला गृहपाठ देतात, आपल्याला माहिती आहे की गृहपाठ सालों से चलती आने वाली चीज आहे की होमवर्क द्यायचं. आता हायर एज्युकेशनला देत नसतील पण स्कूलिंगला हे देत असतात. त्यामुळे गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्वाचा उद्देश काय, आता बघा अगदी सोपा विषय आहे गृहपाठ. म्हणजे घरी जो अभ्यास शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना दिला जातो त्याचा नेमकं उद्देश काय हे या ठिकाणी विचारलेलं आहे. आता या ठिकाणी आपण कन्फ्यूज होऊ शकतो. बघा 4 पर्याय आपल्या समोर आहे. गृहपाठ म्हणजे काय, जर एखादा विषय मी वर्गामध्ये शिकवला असेल तर त्याच्यावरच आधारित काही ॲक्टिव्हिटीज किंवा काही क्वेश्चन्स मी विद्यार्थ्याला देतो आणि असं अपेक्षित असतं की त्याने घरी जाऊन तो प्रश्न करावा. तर नेमकं ऑब्जेक्टिव्ह काय आहे माझं या ठिकाणी याचा आपण विचार करायचा आहे की काय कारणासाठी तो गृहपाठ दिलेला आहे. तर 4 पर्याय आहेत की एक, विद्यार्थ्यांना कार्यरत ठेवणे, त्यांना वेल इंगेज ठेवणं, किंवा घरी जाऊन हा टाइमपास करेल, खेळत बसेल, त्यापेक्षा त्याने अभ्यासात मग्न राहावं म्हणून त्याला आपण होमवर्क देतो का, तर याचा विचार करायचा आहे. दुसरा पर्याय म्हणजे त्यांना कष्ट करण्याची सवय लावणे. घरी जाऊन खूप मोठा गृहपाठ दिल्यानंतर तो लिहत बसेल, उत्तर शोधत राहील आणि त्याला वेळच भेटणार नाही, त्यामुळे त्याला कष्ट करण्याची सवय लागेल. हे ऑब्जेक्टिव्ह ठेवून मी त्याला गृहपाठ देतो का, हा विचार आपण करायचा आहे. किंवा प्रोव्हाइड फीडबॅक टू दी टीचर्स रिगार्डिंग स्टुडंट्स लर्निंग, म्हणजे गृहपाठ त्याने केला किंवा नाही, आणि केला असेल तर नेमकं त्याला कितपत समजलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी देखील मी हा फीडबॅक घेण्यासाठी देखील त्याला गृहपाठ देतो का, हा विचार आपण करायचा आहे. आणि चौथा पर्याय म्हणजे हेल्प इन बेटर रिटेन्शन ऑफ कंटेंट. का जो काही विषय मी वर्गामध्ये शिकवला आहे तो त्याने घरी जाऊन जर पुन्हा वाचला किंवा वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून जर त्यावर काहीतरी काम केलं तर ती कन्सेप्ट त्याला चांगल्या पद्धतीने अजून समजेल
यासाठी मी गृहपाठ देतो, तर अगदी सोपं उत्तर तुम्हाला मिळालं असणार आहे. तर चारही पैकी पर्याय क्रमांक डी जो आहे की त्याला त्या आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे हा एकमेव उद्देश असतो गृहपाठ देण्याचा. बरोबर. त्याने बाकीच्या गोष्टी बाय डिफॉल्ट होत असेल की तो एंगेज राहत असेल, तो कष्ट घेत असेल किंवा विद्यार्थ्यांना मग शिक्षकांना फीडबॅक भेटत असेल, तर त्या नंतरच्या गोष्टी असू शकतात. पण प्राईम ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर तो विषय त्याला पुन्हा घरी जाऊन समजणे, म्हणजे पुन्हा तो अधिक चांगल्या पद्धतीने जर स्वतः त्यावर काम करणार त्यावेळेस तो त्याला व्यवस्थित समजू शकतो. ओके. त्यामुळे हेल्प इन बेटर रिटेन्शन ऑफ द कंटेंट, दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ होमवर्क और होम असाइनमेंट. ओके. आता लक्षात घ्या, आता आपल्याला असं जाणवत असेल की सर आता याच गोष्टी जर आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस आमच्या शिक्षकांना जर माहिती असत्या तर कदाचित आम्ही जे काही शिकलेलो आहोत किंवा जे शिक्षण घेतलेलं आहे ते अजूनच चांगल्या पद्धतीने घेता आलं असतं जर आमच्या शिक्षकांना या गोष्टी माहिती असत्या तर. मग त्यामुळेच हा विषय आपल्याला दिलेला आहे की आपण ज्यावेळेस सेट किंवा नेट परीक्षा पास करून पुढे जाणार आहोत त्यावेळेस एक चांगलं टीचर, उत्तम शिक्षक, इफेक्टिव्ह टीचिंग कसं करावं हे देखील आपल्याला समजायला पाहिजे, म्हणून हा विषय या ठिकाणी दिलेला आहे. बरोबर. त्यामुळे काही गोष्टी सोप्या जरी वाटत असल्या तरी त्याला लॉजिकचं एक फाउंडेशन या ठिकाणी दिलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता सर्वच लोक शिकवायला लागलेले आहेत पण त्यांचं फाउंडेशन ऑफ टीचिंगच जर नसेल तर त्याचा उपयोग या ठिकाणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे शिक्षक हा अत्यंत महत्वाचा घटक असतो समाजाचा. हा ठीक आहे, आता थोडंसं काही गोष्टी किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, अंतिमतः शिक्षकाशिवाय पर्याय नाही हे आपल्याला आजही महत्वाचं म्हणून ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. इतिहासातही केलं गेलेलं आहे आणि भविष्यातही ते आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागेल, कारण हाच घटक आहे जो तुमच्या समाजाची दिशा ठरवत असतो. लक्षात घ्या, म्हणजे समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जायचं आहे हे हा घटक ठरवत असतो. पण कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचे परिणाम त्या पिढीला म्हणण्यापेक्षा त्या दशकातील विद्यार्थ्यांना भोगावे लागतात. हे आपण आपल्या किंवा इतरांच्या सभोवतालच्या उदाहरणावरनं आपण समजून घेऊ शकतो. याला तुमचंही दुमत नसेल. बरोबर. आता लक्षात घ्या, पुढचा प्रश्न की पुस्तक वापरून उत्तर लिहिण्याच्या चाचण्यांची शिफारस म्हणजे ओपन बुक टेस्ट, याचं प्रमुख कारण काय आहे? आता कदाचित आपण सर्वांनी ओपन बुक टेस्ट दिली नसेल, पण आता ओपन बुक टेस्ट ही ऍक्सेप्टेड कन्सेप्ट आहे. काही स्कूल्स मध्ये म्हणजे इवन सीबीएसई देखील हे प्रपोज करतं की काही टेस्ट या ओपन बुक टेस्ट असाव्या. तर याचं नेमकं कारण काय आहे? एक म्हणजे कॉपी कमी करणं, हे तर कारण होऊ शकत नाही. तर एक 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय कोणता आहे हा आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय म्हणजे त्यांच्यामुळे परीक्षेतील गैरव्यवहार कमी होतील, जसं मी सांगितलं की मल प्रॅक्टिसेस कमी होतील, यामुळे ओपन बुक टेस्ट दिलेली बरी, म्हणजे कॉपी करणार नाही, त्यामुळे उत्तर बघून तरी शोधतील. तर हा पर्याय होऊ शकतो का? तर मुळात नाही. म्हणजे पर्याय ए त्या ठिकाणी लगेच आपण एलिमिनेट करू शकतो. दुसरं म्हणजे स्टुडंट नीड नॉट स्पेंड टाइम इन स्टडिंग फॉर एक्झामिनेशन, म्हणजे परीक्षेच्या तयारीसाठी जो वेळ घालवतो विद्यार्थी तो घालवण्याची गरज नाही. म्हणजे ओपन बुक टेस्ट असेल तर विद्यार्थी डायरेक्ट वर्गात येऊन बसेल, घरी प्रिपरेशन करणार नाही आणि डायरेक्ट पेपर लिहायला सुरुवात करेल, असं ऑब्जेक्टिव्ह आहे का? तर नाही. हे पण या ठिकाणी आपल्याला लॉजिकच त्या ठिकाणी लागत नाहीये. त्यामुळे पर्याय बी पण या ठिकाणी लगेच एलिमिनेट होऊ शकतो. आता उरले 2 पर्याय. तर तिसरं म्हणजे त्याच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो. बघा लक्षात घ्या, ते रिड्यूस द इम्पॅसिस ऑन रोट मेमरी. आणि चौथा पर्याय आहे स्टुडंट आर रिलॅक्स्ड ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे काय, ओपन बुक टेस्ट असेल तर विद्यार्थी निवांत असतील, बाबा जाऊन पुस्तकात बघूनच उत्तर लिहायचं आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही, आपण रिलॅक्स असू. तर पर्याय डी देखील या ठिकाणी कॅन्सल होतो. तर पर्याय क्रमांक सी हा योग्य उत्तर आहे. का? कारण विद्यार्थ्यांना त्यांच्या यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो.
फक्त रोट मेमरीवर लक्ष न देता ज्यावेळेस ओपन बुक टेस्टचा ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, तर प्रश्न जे काही विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये ते अशा पद्धतीचे असतील की जेणेकरून विद्यार्थी आपल्या क्रिटिकल थिंकिंगचा उपयोग, जे काही स्किल्स त्याने लर्न केलेले आहे वर्गामध्ये त्या स्किल्सचा उपयोग करून तो त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे सहज एक प्रश्न दिलेला आणि त्याचं उत्तर लगेच एका ओळीमध्ये पुस्तकात सापडलं असं याचा ऑब्जेक्टिव्ह नाहीये. तर ते प्रश्न उत्तर शोधण्यासाठी देखील वेगवेगळ्या लर्निंग मेथड्सचा, म्हणजे आपण ज्याला म्हणूया की ॲनालिसिस असेल, सिंथेसिस असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून त्याला विचार करण्यास भाग पाडून त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ही पद्धत वापरली जाते, ज्याला आपण ओपन बुक टेस्ट म्हणतो. बरोबर. तर पर्याय सी या ठिकाणी योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे व्हॉट इज द बेस्ट यूज ऑफ इंटरनेट इन टीचिंग. अगदी सोपा प्रश्न आहे, सहज तुम्ही उत्तर देऊ शकतात की अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता. तर 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. एक म्हणजे प्रेझेंटिंग द कंटेंट थ्रू ऑडिओ व्हिडिओ मीडिया, म्हणजे दृकश्राव्य माध्यमातून आशय सादर करण्यासाठी, आता बेसिक उपयोग झाला. दुसरा पर्याय म्हणजे प्रोव्हाइडिंग लेटेस्ट इन्फॉर्मेशन, लगेच इंटरनेटवरनं माहिती काढून लगेच विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. किंवा फॉर सेव्हिंग टाइम अँड एनर्जी ऑफ टीचर, निवांतपणे अधिक अभ्यास न करता विद्यार्थ्यांना माहिती किंवा नॉलेज देण्यासाठी शिक्षक याचा उपयोग करू शकतात. किंवा अंतिम पर्याय आहे फॉर मेकिंग लर्निंग इंटरॅक्टिव्ह, क्रियात्मक, आंतरक्रियात्मक बनवण्यासाठी जे अध्ययन असणार आहे विद्यार्थी आणि शिक्षणामधलं ते आंतरक्रियात्मक बनवण्यासाठीचा उपयोग. तर आपण सहज याचं उत्तर देऊ शकतो की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स और यूज ऑफ इंटरनेट इन टीचिंग सो टू मेक लर्निंग इंटरेस्टिंग. आता बाकीचे जे पर्याय आहेत ते त्याचे असू शकतात, त्याचे उपयोग इंटरनेटचा काही लोक तसे करू शकतात, पण मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे टीचिंग किंवा लर्निंग इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी इंटरनेटचा उपयोग या ठिकाणी बेस्ट पद्धतीने आपण करू शकतो. त्यामुळे पर्याय डी या ठिकाणी योग्य पर्याय आहे. बरोबर. म्हणजे ठीक आहे. आता लक्षात घ्या पुढचा प्रश्न, तो म्हणजे द मोस्ट रिसेंटली ॲक्सेप्टेड पॅराडिजिम ऑफ लर्निंग इज दॅट लर्नर इज अ, म्हणजे काय. अलीकडे एक विचारधारा आलेली आहे मॉडर्न टीचिंग मध्ये. ती विचारधारा असं म्हणते की अध्ययनकर्ता जो आहे, लर्नर जो आहे, तो नेमकं कोण आहे. तर लक्षात घ्या यासाठी आता ट्रेडिशनल पॅराडिजिम आणि मॉडर्न पॅराडिजिम ऑफ टीचिंग और लर्निंग हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत की जो लर्नर आहे इज अ कन्स्ट्रक्टर ऑफ नॉलेज, तो स्वतः ज्ञानाचा रचयिता आहे. म्हणजे ही और शी विल कन्स्ट्रक्ट द नॉलेज विथ द हेल्प ऑफ टीचर. आता लक्षात घ्या खूप मोठं वाक्य आहे की विद्यार्थी हा ज्ञानाचा रचयिता आहे. सी बी ऑप्शन दुसरा पर्याय बघूया की इज द रिसिव्हर ऑफ नॉलेज, तो फक्त ज्ञानाचा स्वीकारक आहे. म्हणजे टीचर जे काही ज्ञान आहे ते त्याला देतील आणि त्याने फक्त ते ऍक्सेप्ट करत जावं असं म्हणजे लर्नर का, तर तो विचार आपण करायचा आहे. सी पर्याय म्हणजे ज्ञानाचा उपयोग उपभोक्ता आहे, कन्झ्युमर आहे नॉलेजचा विद्यार्थी. किंवा कलेक्टर ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचा संकलक आहे. तर मॉडर्न लर्निंग पॅराडिझम मध्ये असं म्हटले गेलेलं आहे की लर्नर कन्स्ट्रक्ट हिज ओन नॉलेज. ओके, लक्षात घ्या विथ द हेल्प ऑफ टीचर. म्हणजे यूजीसी देखील म्हणतं की टीचर हा कोण आहे, तर टीचर इज अ फॅसिलिटेटर. टीचर हेल्प स्टुडंट टू गेट वेल नोन विथ द अननोन फॅक्ट्स. जे काही अननोन फॅक्ट्स आहे ते लर्नरला नोन करून देणे आणि स्वतःच नॉलेज बेस फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करण्यासाठी हेल्प करणे. स्वतः टीचर कन्स्ट्रक्ट करत नाही तर फक्त मदत करतो विद्यार्थ्याला आपलं फाउंडेशन बेस तयार करण्यासाठी. सो अकॉर्डिंग टू मॉडर्न पॅराडिझम
लर्नर इज कन्स्ट्रक्टर ऑफ नॉलेज. तो वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून ज्ञानाची निर्मिती करतो आणि आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या येणार आहेत भविष्यामध्ये त्या सोडवण्यासाठी तो त्याचा वापर करणार आहे. ओके, टीचर प्रत्येक ठिकाणी त्याच्यासोबत नसणार आहे, त्यामुळे त्याची कॅपेबिलिटी बिल्ड करण्याचं काम टीचर करतो वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्याचा उपयोग करून तो स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो आणि समस्यांचं उत्तर शोधत असतो. त्यामुळे पर्याय ए या ठिकाणी योग्य ठरतं. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे द मेन पर्पज ऑफ इन्क्लुडिंग प्रॅक्टिकल वर्क इन करिक्युलम इज. म्हणजे प्रॅक्टिकल वर्क जे आहे, प्रात्यक्षिक कार्य आपण ज्याला म्हणतो, हे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याचं प्रमुख हेतू काय, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा लक्षात घ्या, आपण सहज याचं उत्तर देऊ शकतो. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. एक म्हणजे रिड्युसिंग ओव्हर एम्फॅसिस ऑन थेअरी. बघा, सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी. दुसरा पर्याय आहे डेव्हलपिंग व्हेरियस स्किल्स इन स्टुडंट, विविध कौशल्यांचा विकास करण्यासाठी. सी हेल्पिंग स्टुडंट्स स्कोर बेटर इन एक्झामिनेशन, परीक्षेत अधिक गुण मिळवण्यासाठी. किंवा डी कीपिंग स्टुडंट्स एंगेज थ्रूआउट द इयर, विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवण्यासाठी. आता प्रात्यक्षिक कार्य हे काही गुंतवून ठेवण्यासाठी तर दिलं जाणार नाहीये, त्यामुळे प्रॅक्टिकल वर्क. आता प्रॅक्टिकल वर्क म्हणजे काय लक्षात घ्या, तर विद्यार्थी वर्गामध्ये एखादा सिद्धांत किंवा एखादी थेअरी जर शिकत असेल तर त्या थेअरीचा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये नेमका कसा उपयोग करता येईल हे तो प्रॅक्टिकल वर्कच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. कोणताही विषय असू द्या, रिअल लाईफ एक्झाम्पल असू द्या, म्हणजे रिअल लाईफ एक्झाम्पलच्या माध्यमातून किंवा लॅबोरेटरीमध्ये एखादी एक्सपेरिमेंट करून किंवा मॅथमॅटिक्स जरी असेल तर मॅथमॅटिक्सचे काही सिद्धांत सोडवून प्रॅक्टिकल वर्कच्या माध्यमातून तो ते नॉलेज पक्क करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ते करत असताना नक्कीच जे काही थेअरी तो शिकलेला आहे ते प्रत्यक्ष ऍप्लिकेबल करत असताना काही स्किल्सचा त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत. तो नक्कीच स्कोर बेटर करणार आहे. पण प्रमुख कारण म्हणजे काय, जर फक्त थेअरीवर त्याने डिपेंड राहू नये, फक्त थेअरीवर त्याचा भार जाऊ नये अभ्यास करताना, तर प्रॅक्टिकलवर देखील त्याने त्या गोष्टीचा उपयोग करावा. म्हणून सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी मुळात प्रात्यक्षिक कार्य हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये ऍड केले गेलेलं आहे. म्हणजे पहिलं जे रिझन आहे ते म्हणजे थेअरीवरील ओव्हर इम्पॅसिस कमी करण्यासाठी. म्हणजे थेअरी महत्वाची आहेच पण गरजेपेक्षा जास्त नाही, त्यामुळे प्रॅक्टिकल वर्क देखील तितकंच महत्वाचं या ठिकाणी ठरतं. अँड दिस इज द बेसिक ऑब्जेक्टिव्ह फॉर द इंट्रोडक्शन ऑफ प्रॅक्टिकल वर्क इन युअर करिक्युलम. त्यामुळे पर्याय ए या ठिकाणी योग्य ठरतो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे द बेस्ट वे टू अंडरस्टँड कंटेंट इज. बघा, द बेस्ट वे, कोणताही कंटेंट समजून घेण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती, असा एक प्रश्न आहे. म्हणजे जे काही आपण वर्गामध्ये शिकलेलो आहोत कंटेंट, तो जर मला अधिक योग्य पद्धतीने समजून घ्यायचा असेल, अंडरस्टँड करायचा असेल, तर मी कोणती पद्धत यूज करावी जेणेकरून ती मला अधिक योग्य पद्धतीने समजेल, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहे. एक म्हणजे तो आशय मी पुन्हा पुन्हा वाचायला हवा. दुसरं म्हणजे आशयाचे प्रकट व नंतर मौन वाचन, म्हणजे लाऊड आणि देन मग सायलेंटली वाचन करायला पाहिजे, असा एक पर्याय आहे. त्यानंतर राईट डाऊन द कंटेंट फ्रॉम मेमरी, म्हणजे वाचल्यानंतर ती गोष्ट लक्षात ठेवून मी पुन्हा त्याचं लिखाण करायला पाहिजे, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यानंतर जे काही कंटेंट माझ्या समोर आहे त्याचं अप्रोप्रिएट समरी मी बनवायला हवी जेणेकरून ती माहिती माझ्या लक्षात राहील. आता लक्षात घ्या, आता हा बेसिक प्रश्न आहे प्रत्येकासमोर,
की जे काही कंटेंट मी एकदा शिकलेलो आहे तर ते लक्षात राहण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी मी नेमकं काय करायला हवं असं विचारलेलं आहे. आता ट्रॅडिशनल अप्रोचनुसार किंवा प्रस्थापित नियमानुसार या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की जर मी एखादी कंटेंट पुन्हा पुन्हा जर वाचत असेल तर तो कंटेंट माझ्या डेली लाईफमध्ये मी त्याचा उपयोग करण्यास सक्षम होतो. म्हणजे प्रत्येक वेळेस जर मी पुन्हा रिपीटेडली जर तो कंटेंट वाचत असेल तर अगदी सखोलपणे तो विषय मला समजायला सुरुवात होते, नवनवीन अँगल्स त्याचे मला समजू लागतात. त्यामुळे असं म्हटलं गेलेलं आहे की आशय पुन्हा पुन्हा वाचणे ही पहिली स्टेप आहे किंवा बेसिक स्टेप आहे तो विषय समजून घेण्यासाठी. म्हणजे सर्वोत्तम मार्ग पर्याय क्रमांक ए आपल्याला सांगतो, दॅट इज रीड द कंटेंट रिपीटेडली. त्यामुळे कोणतीही परीक्षेची तयारी करत असताना आपण बघतो की जवळपास 8-10 वेळेस तरी आपण तो एखादा मुद्दा आपल्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्यावर तो विषय व्यवस्थित समजून घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे शिक्षकाची प्रमुख भूमिका काय. बघा, द मेजर रोल ऑफ टीचर इज. आता काय असणार आहे मेजर रोल. आता जे काही प्रश्न आपण चर्चा केलेली आहे किंवा जे काही कन्सेप्ट आपण ब्रीफ मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यावरून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. त्यासाठी आपण 4 पर्याय बघूया. त्यांनी असं विचारलेलं आहे की विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान पुरवणे, अप टू डेट नॉलेज विद्यार्थ्यांना पुरविणे, हे टीचरची भूमिका आहे, पहिला पर्याय. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान पुरविणे, ॲक्युरेट नॉलेज विद्यार्थ्यांना पुरविणे, हा रोल होऊ शकतो का. त्यानंतर तिसरा पर्याय आहे की विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे. आता लक्षात घ्या, सहाय्य देणे म्हणजे काय. असिस्ट द स्टुडंट टू अक्वायर अँड रिकग्नाइज द नॉलेज. जे काही ज्ञान आपल्या सभोवताली उपलब्ध आहे, जगामध्ये उपलब्ध आहे, ते शिकण्याची आणि त्याला रचना करण्याची देखील ॲबिलिटी त्याच्यामध्ये निर्माण करण्याचं काम किंवा त्याला असिस्ट करण्याचं काम टीचरचा मेन रोल आहे, असं पर्याय क्रमांक सी सांगतं. आणि डी म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेलं ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यास सहाय्य करणे, म्हणजे लॉंग टाइमसाठी ते रिटेन्शन करावं विद्यार्थ्याने, यासाठी विद्यार्थ्याला मदत करणे. बरोबर. आता लक्षात घ्या, आपण मगाशीच बघितलं की लर्नर जो असतो इज अ कन्स्ट्रक्टर ऑफ नॉलेज. हे मॉडर्न अंडरस्टँडिंग आहे, विचारधारा आहे. त्यानंतर UGC असं म्हणतं की टीचर इज अ फॅसिलिटेटर बिटवीन द नॉलेज अँड लर्नर. सो या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की 4ही पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 जो आहे की विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य करणे, म्हणजे एखादी अननोन फॅक्ट्स इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांना वेगवेगळ्या टेक्निकचा उपयोग करून ती माहिती समजून घेण्यासाठी आणि पुन्हा त्याचं ॲप्लिकेशन रिअल लाईफमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, इतकंच भूमिका या ठिकाणी सर्वजण टीचरची ॲक्सेप्ट करतात की UGC देखील ते सांगतं. त्यामुळे टीचर्स रोल म्हणजेच पर्याय क्रमांक सी. ओके. आता ते तर कर्तव्यच आहेत की अपटूडेट माहिती द्यावी, ॲक्युरेट माहिती द्यावी किंवा त्यांना टेक्निक सांगाव्यात की ती गोष्ट कशी त्यांच्या जास्त काळापर्यंत दीर्घ काळापर्यंत लक्षात राहील. पण प्रमुख कार्य म्हणजे काय, ज्ञान रचना करणे आणि ज्ञान प्राप्ती करण्यास मदत करणे. बरोबर. सो पर्याय क्रमांक सी या ठिकाणी योग्य ठरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न की अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये कोणती. म्हणजेच काय, लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेले आहे की लर्नर्सच्या अशा कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्या लर्निंगवर इम्पॅक्ट करतात. म्हणजे आता विद्यार्थ्याबद्दल हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. लर्निंग म्हणजे काय, ज्याला आपण ज्ञानप्राप्ती म्हणतो. मगाशीच आपण बघितलं ज्ञानप्राप्ती किंवा ज्ञान रचना
विद्यार्थी त्या माध्यमातून करत असतो, ज्यासाठी वेगवेगळ्या टीचिंग मेथड्सचा किंवा थिंकिंग लेवलचा आपण उपयोग करतो. सो 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी मोस्ट इम्पॉर्टंट इम्पॅक्ट करणारी गोष्ट कोणती, तर पर्याय ए आहे की सोशल आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, म्हणजे विद्यार्थ्याची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी काय आहे हे महत्त्वाचं ठरतं ज्यावेळेस तो एखादा विषय शिकत असतो. आता बघा 4ही पर्याय कदाचित आपल्याला योग्य वाटू शकतात. तर पहिलं म्हणजे त्याचं सोशल आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, म्हणजे 2 विद्यार्थी आहेत, त्याचं सोशल बॅकग्राऊंड चांगला आहे, इकॉनॉमिक बॅकग्राऊंड चांगला आहे आणि एखाद्याचं नाहीये, तर त्यांच्या लर्निंगमध्ये काही परिणाम जाणवेल का, तर हो नक्कीच जाणवेल. पण हे महत्त्वाचं आहे का, मोस्ट इम्पॉर्टंट आहे का, तर त्याचा विचार करायचा आहे. दुसरं म्हणजे इंटेलिजन्स अँड स्टडी हॅबिट, म्हणजे त्या विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची सवय आणि त्याची बुद्धिमत्ता. आता हे देखील महत्त्वाचं आहे की त्याचं इंटेलिजन्स किती आहे, म्हणजे बॅकग्राऊंड प्रिव्हियस नॉलेजनुसार त्याचं इंटेलिजन्स आता नेमकं कोणत्या स्तराला आहे आणि तो अभ्यास करण्याची सवय त्याला कशी लागलेली आहे. बरोबर, हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. सी पर्याय आहे की ॲप्टिट्यूड अँड मोटिवेशन, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं लर्निंग संबंधीचं अभिक्षमता आणि प्रेरणा. आता बाकीचे सर्व पर्याय जरी बाजूला ठेवले तरी त्या विद्यार्थ्याचं ॲप्टिट्यूड टुवर्ड्स लर्निंग अँड मोटिवेशन त्याला कसं आहे, इट इज इंटरनल ऑर एक्सटर्नल. सो ॲप्टिट्यूड आणि मोटिवेशन देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि डी पर्याय म्हणजे काय, एज आणि हेल्थ, म्हणजे वय आणि आरोग्य. आता जसं जसं वय वाढत तसं लर्निंग कॅपॅसिटी देखील वाढत जाते एका ठराविक मर्यादेपर्यंत. आणि आरोग्य जर चांगलं असेल तर मोटिवेशन राहतं अभ्यास करण्याचं. त्यामुळे 4ही पर्याय आपल्याला योग्य वाटू शकतात. परंतु यापैकी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट जो आहे तो म्हणजे ॲप्टिट्यूड ऑफ स्टुडंट अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट, म्हणजे सोशल आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड महत्त्वाचं आहे किंवा परिणाम करतं, स्टडी हॅबिट किंवा इंटेलिजन्स परिणाम करतो, एज आणि हेल्थ देखील परिणाम करतात. पण यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲप्टिट्यूड आणि मोटिवेशन, म्हणजे कठीण काळात देखील विद्यार्थी कशा पद्धतीने स्वयंप्रेरणा घेतो आणि शिकण्यासाठी प्रेरित राहतो, हे महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लर्नरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. सो पर्याय क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ओके, सो अशा पद्धतीने आज आपण जवळपास 50व्या प्रश्नापर्यंत चर्चा केलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत टीचिंग मेथडमधल्या, त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत आणि याच्यानंतर देखील करणार आहोत. त्यामुळे इफेक्टिव्ह टीचर कसं बनावं, हा इफेक्टिव्ह टीचर आणि त्या इफेक्टिव्ह टीचरने इफेक्टिव्ह टीचिंग कसं करावं हे यातून नक्कीच आपल्याला समजायला लागलं असेल. किंवा आपण विद्यार्थी म्हणत असताना आपल्या शिक्षकांनी काय चुका केल्या असतील आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागताय आता, ते देखील तुम्ही सहज या ठिकाणी तुमची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. बरोबर, त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. जरी तो सेटची परीक्षा देत असो किंवा नसो, त्याने हे युनिट अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. आपण अशीच चर्चा करत राहणार आहोत. भेटूया पुढच्या सेशनमध्ये PYQ सोबत. थँक्यू.